बसा ॲनिमल रेस्क्यू सेंटरचं हे ऑपरेशन थिएटर आहे की जिथे तासनतास प्राण्यांवर सर्जरी केल्या जातात. माझ्यासोबत डॉक्टर सुमित वैद्य आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या इथल्या ज्या मशिनरीज आहेत त्या कशाच्या आहे. कारण आल्याबरोबर मला इथे हे खूप मोठं मशीन दिसलं तर माझ्या मनामध्ये पण प्रश्न निर्माण झाले आहे, तर दर्शकांच्या मनामध्ये पण प्रश्न निर्माण होतील. सर मला सांगाल का की ही मशीन एक्झॅक्टली कशाची आहे? ही मॅडम याला साध्या भाषेत आपलं गॅस ॲनेस्थेशिया म्हणजे मशीन म्हणतात. याला स्मॉल ॲनिमल्स जे डॉग आणि कॅट आहेत त्यांच्यासाठी आपण जो ॲनेस्थेशिया वापरतो, आधी इंजेक्टेबल ॲनेस्थेशिया होता, म्हणजे बाय आपण फ्लुइड्स तो आपण त्याला इंजेक्ट करायचो आणि ते त्याचं जर एक ऑपरेशन जे आहे ते आपल्याला पटकन आपल्याला संपून म्हणजे लगेच त्याला संपवायला लागायचं. कारण ते जर डोसेस जर जास्त गेले आणि ऑपरेशनचं जर अंतर वाढलं म्हणजे जास्त तासाची जर आपल्याला शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याच्यासाठी मग टॉक्झिसिटी म्हणजे त्याचे दुष्परिणाम त्या पेशंटला हे व्हायचे. ते जे हे आहे दुष्परिणाम ते आपल्याला कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपण गॅस ॲनेस्थेशिया मशीन आपल्या संस्थेत आपण हे केलेले आहे. आणि कुठलाही पेशंट असू दे, छोटा असू दे किंवा मोठा असू दे, डॉग आणि कॅट स्पेशली आम्ही त्याच्यासाठी ही मशीन आम्ही आणलेली आहे. यांनी 90% ते जे दुष्परिणाम आहे आणि ते आपल्याला टाळता येतात. आणि सर्जरी जरा लांबली 3 तास असू दे किंवा त्यावरती असू दे तरी आपल्याला यावर म्हणजे सहज शस्त्रक्रिया आपल्याला करता येते, पूर्ण करता येते. तर आता मला सांगा की आताच तुमच्या इथे एका डॉगवर 3 तासाची सर्जरी चाललेली आहे, तर ॲनिमलवर सगळ्यात मोठी सर्जरी किती तास चालू शकते? ॲनिमलवर मॅम जर ही मशीन असेल तर आपल्याला 5 ते 6 तास आरामात आपल्याला हे करता येतं. आणि या मशीनचं कसं आहे की हे फुफ्फुसात हे जातं, गॅस जातो आणि श्वास सोडला त्यांनी म्हणजे जे आपण कार्बन डायऑक्साईड जे सोडतो त्यातनं तो बाहेर निघतो, म्हणजे त्याची टॉक्झिसिटी होत नाही शरीरात, त्याचे कुठलेच दुष्परिणाम आढळत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपल्याला 5 ते 6 तास सर्जरी आरामात करता येतात, म्हणजे ज्या काही मेजर सर्जरी आपण म्हणतोय मोठ्या सर्जरी ज्या आहेत. मग याचं प्रमाण कसं असतं म्हणजे देण्याचं ॲनिमलला काय डोजेसचं प्रमाण असेल? ते मॅडम जे काही वजन असतं त्याच्यानुसार आपण ऑक्सिजन लेवल जी पर लिटर मिनिट आहे आणि आयसोफ्ल्युरेन हा नावाचा आपण गॅस वापरतो यात, तर त्याचे पर्सेंटेज 0.2, 0.4, 1%, 1.5% अशा प्रमाणे त्याला आपण हे देतो, ॲनेस्थेशिया देत असतो. अच्छा. आणि हे याच्यामध्ये हे पिंक कलरचं आहे ते मटेरियल सोडा लाईम कॅनिस्टर म्हणतात. अच्छा. हा जो आहे हा पोर्शन आहे क्लोज सर्किट म्हणून. या मशीन मध्ये 2 भाग आहेत महत्वाचे. हा जो आता आपण कनेक्ट केलेला दिसतोय हा क्लोज सर्किट आहे आणि ही जी ट्यूब आहे ही ओपन सर्किट आहे. हा जो व्हाईट ट्यूब आहे यातनं ऑक्सिजन पेशंटला जातो विथ आयसोफ्ल्युरेन गॅस. आणि हा यात जो ब्ल्यू ट्यूब दिसतोय यातनं तो परत येतो विथ म्हणजे आपला कार्बन डायऑक्साईड, आणि ते यात जाऊन ते फिल्टर होऊन ते बाहेर हे होतं. म्हणजे असं मास्क लावला जातो का ॲनिमलच्या तोंडाला? हे जे जसा पेशंट असेल, जसा छोटा डॉग किंवा कॅट असेल तर हा मास्क लावला जातो, मोठा डॉग असेल त्याच्यासाठी हा मोठा मास्क आहे. अच्छा. हे त्यांच्या तोंडाला लावून दिल्या जातात आणि ते त्याला अटॅच केलं जातं. जसं ह्युमन मध्ये माणसांमध्ये आपण जे ऑक्सिजन मास्क लावतो त्या पद्धतीचे हे मास्क आहेत. आणि हा जो कन्सेप्ट आहे मॅडम हा ह्युमनच्या याच्यावरून आलेला आहे. कारण आधी ह्युमन मध्ये म्हणजे माणसांमध्ये आपण गॅस ॲनेस्थेशिया नावाचा प्रकार आलेला आहे. मग याला थोडंसं मशीनला मॉडिफाय आणि म्हणजे कॅलिब्रेट करून ते ॲनिमल साठी कसं वापरता येईल तसं त्यांनी जे काही कंपनीज आहेत त्यांनी याला थोडंसं कॅलिब्रेट केलं आणि त्याचे पर्सेंटेज आणि बाकी गोष्टी याला हे करून असेंबल करून आपण. ही एवढी मोठी मशीन आहे तर मग हे काम सुद्धा खर्चिक असेल ना? खर्चिक बाब आहे मॅडम, कारण आयसोफ्ल्युरेन गॅस जो आहे तो लिक्विड फॉर्म मध्ये येतो. या मशीनला टाकल्यावर ती त्याला गॅस मध्ये कन्वर्ट करते. आणि ऑक्सिजन सिलेंडर या 2 खर्चिक बाब आहे. पण काय होतंय की आपल्याला रिस्क टाळता येते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पेशंटला जी ॲनेस्थेशियाची जी रिस्क असते. आता तुमच्याकडे समजा एखादा जनावर असेल आणि तुमचं म्हणजे आपला त्या याच्याविषयी अटॅचमेंट असते. मग ॲनेस्थेशियाची रिस्क जर 90% जर कमी होत असेल तर वापरायला हरकत नाही आहे. बरोबर आहे. या मशीनचा मेंटेनन्स वगैरे कसा चालतो मग? हिला मेंटेनन्सला मॅम सगळ्यात आधी म्हणजे ही म्हणजे डस्ट प्रूफ असायला पाहिजे, म्हणून आम्ही असलं कव्हर आणि ह्या गोष्टी तिला हे करून घेतलेल्या आहे. बाकी तिला मेंटेनन्सला असं काही हे नाही, रोज तिला क्लीन ठेवायचं आणि बाकी गोष्टी तुम्ही जे काही असलं ते आपण करत असतो. तर एका ॲनिमलवर जर 3 तास किंवा 4 तास सर्जरी चालते तर त्याचा एक राऊंड फिगर खर्च किती येतो या मशीनच्या? या मशीनने मॅम
ॲज कम्पेअर टू इंजेक्टेबल अॅनेस्थेशिया थोडा खर्च कमी येतो. अच्छा, म्हणजे मग इंजेक्टेबलचा किती खर्च आहे तरी? इंजेक्टेबलला मॅम तुम्ही म्हणजे तो पेशंट किती वजनाचा आहे त्याच्यानुसार अॅनेस्थेशिया खर्च होतो मॅम. तो जर 20 kg 25 kgचा असेल तर त्याला जास्त अॅनेस्थेशिया लागेल. अॅनेस्थेशिया म्हणजे इंडक्शनला सुरुवातीला पण आणि त्याला मेंटेन करायला ड्युरिंग सर्जरी, म्हणजे जी काय आपण शस्त्रक्रिया करतोय ती पूर्ण होईपर्यंत त्याचा वेगळा खर्च येतो. आणि जर प्राणी जर छोटा असेल तर त्याचा वेगळा खर्च येतो मॅडम. हा, आणि सर्जरीसाठी बाकीचे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागतात? बेसिक इन्स्ट्रुमेंट कोणकोणते लागतात? बेसिक साठी मॅम आपण इटी ट्यूब जर वापरत असेल याला मॅम लॅरेंजोस्कोप म्हणतात. याच्या मदतीने आपण काय करतो की जो काही पेशंट असेल, आपण जो पेशंट आहे तो आपण गॅस अॅनेस्थेशिया मशीनवर आपण त्याला घेतोय, तर याच्या मदतीने आपण त्याच्या श्वसन नलिकेत आपण ही ट्यूब टाकतो. हिला इटी ट्यूब म्हणजे एंडोट्रकियल ट्यूब म्हणतात. ही टाकल्यानंतर आपल्याला जो काही पॅसेज मिळतो यातनं आपल्याला ऑक्सिजन फ्लो म्हणता येईल किंवा आयसोफ्ल्युरेंट नावाचा गॅस जो आपण वापरतो अॅनेस्थेशियासाठी तो सोपा होतो. हा, ही ट्यूब टाकल्यानंतर आपण याला हे कनेक्ट करतोय. हे जे आमचे हे आहे याला आपण कनेक्ट केलं की तो जनावरांमध्ये आत जातो. हे आत असेल. हा भाग आत असेल. बापरे. हा, आणि याच्यामुळे हा आपण कनेक्ट केलेला आहे मशीन. म्हणजे हा त्याच्या तोंडातून आतमध्ये टाकला जातो श्वसन नलिकेत. त्याच्या तोंडातून श्वसन नलिकेमध्ये याच्या मदतीने, याला लॅरेंजोस्कोप म्हणतात. अच्छा, याच्या मदतीने याला लाईट आहे, एका पर्टिक्युलर पोझिशनला त्या ॲनिमलला असं होल्ड करून आपण ते टाकत असतो. अच्छा. तर हा भाग आतमध्ये असेल, जी काही श्वसन नलिका असेल त्यात, आणि इथनं आपण हे अटॅच केलेलं आहे याला, या मशीनला. या मशीनला अटॅच केलं की आपण इथून ऑक्सिजन फ्लो आपण ऑन करायचा आणि आयसोफ्ल्युरेनचे पर्सेंटेज आपण ठरवायचे की जो काही पेशंट असेल त्याच्याप्रमाणे पर्सेंटेज ते बदलत असतात. ऑक्सिजनचा पर लिटर म्हणजे लिटर पर मिनिट हे युनिट आहे याचं ऑक्सिजन फ्लो. ते पण आपण पेशंट जसा असेल तसं आपण ते व्हेरी होतं. बरं, याला अॅनेस्थेशिया दिल्यानंतर त्याला ते गुंगी चढायला किती वेळ लागतो? आधी मॅम आपण त्याला सिडेशन हा प्रकार म्हणतो. सिडेशनला आपण काय करतो, इंजेक्टेबल त्याला देत असतो. त्यामध्ये तो झोपला म्हणजे तो एका म्हणजे पर्टिक्युलर स्टेज मध्ये जातात. त्याला फक्त कानांनी ऐकू येतं पण आजूबाजूला काय होतंय ते ऐकू येतं पण त्याला हालचाल करता येत नाही. त्याला सेडेशन हे म्हणतात. ती म्हणजे प्रायमरी स्टेज आहे अॅनेस्थेशियाची. त्याच्यानंतर आपण दुसरी जी स्टेज आहे ती आपण काय करायचो आधी की आपण आयव्ही फ्लुइड लावून याच्यातून इंजेक्टेबल अॅनेस्थेशिया देऊन त्याला इंडक्शन म्हणतात त्याला. ती आहे सेकंड स्टेज. पण आपण ही मशीन आल्यामुळे आपण इंडक्शन गॅसवरच करतोय. सिडेट झाला ॲनिमल की त्यात इटी ट्यूब टाकायची, त्याला इथे आणायचं, प्रिपेअर करायचं त्या ॲनिमलला. इटी ट्यूब टाकली की आपण ऑक्सिजन फ्लो सुरू केला की मग आयसोचं जे हे आहे पर्सेंटेज, इंडक्शनचे पर्सेंटेज, ते आपण त्याला इथे हे केलेत. फ्लो जर चालू केला की तो लगेच तो अॅनेस्थेशियाला तो हे जातो. आणि मग काही वेळांनी त्याला थर्ड स्टेजला म्हणतात, ज्याला आम्ही प्लेन ऑफ अॅनेस्थेशिया म्हणतो. त्या स्टेजला ती म्हणजे थर्ड स्टेज आहे. तर त्याला आपल्याला थोडंसं कॅलिब्रेट करावं लागतं. आधी सुरुवातीला इंडक्शनला पर्सेंटेज जास्त असतात कारण त्याला आपल्याला एका म्हणजे पर्टिक्युलर अॅनेस्थेशियाच्या स्टेजला आपल्याला त्याला हे करायचं. त्यानंतर थर्ड स्टेज म्हणजे प्लेन ऑफ अॅनेस्थेशिया म्हणतो त्याला आपण. आणि हे बाकीचे इन्स्ट्रुमेंट आहे यांची काय नाव आहेत? हे आपण साधारण रोजच्या सर्जरीला वापरणारे हे आहेत. याला आर्टरी फोर्सेप वगैरे म्हणतात. स्ट्रेट आर्टरी फोर्सेप आणि कर्व्ड आर्टरी फोर्सेप येते. याला ही साधारण भाषेत तुम्हाला माहिती आहे याला सीझर म्हणतात. हे कॉमनली यूज होणार आहे. तुम्ही जर कुठला टिश्यू किंवा काय एखादा पर्टिक्युलर होल्ड करायला याला रॅट टूथ फोर्सेप म्हणतात याला. आणि ही आहे ही थंब फोर्सेप. अच्छा. याला हे नाही आहेत, दोघांमध्ये हा फरक आहे. याला आपण तुम्ही कुठलाही टिश्यू असेल तो होल्ड करू शकतो ड्युरिंग सर्जरी. तुम्हाला सुचर करायची असेल किंवा कुठली एखादी गोष्ट, एखादी लेअर असेल स्किनची ती तुम्हाला होल्ड करायची असेल किंवा काहीतरी तुम्हाला व्ह्यू पाहिजे असेल. पण मला एक सांगा सर की जशा ह्युमन सर्जरीज मध्ये त्यांना ब्लड चढवलं जातं तसं ॲनिमलचं पण काही असतं का? ब्लड ग्रुप आहेत, डॉग आणि कॅट मध्ये ब्लड ग्रुप आहेत आणि बऱ्याच ठिकाणी ब्लड बँक म्हणजे पुणे आणि मुंबई साईडला ब्लड बँक आहेत. म्हणजे मग हे ब्लड कुठून मिळवलं जातं? तेच ब्लड टेस्ट होते. समजा त्यांचे रिलेटिव्ह असेल, जसं एकाच डॉग पासून 2 पिल्लं असतील तर ते सिस्टर झाल्यात, बरोबर, त्यांचा ब्लड ग्रुप चेक केला जातो. समजा आपल्याला ते जर अवेलेबल होत असेल तर आपण एक म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन ही त्या भागात म्हणजे कॉमनली प्रोसिजर आहे आणि आता डॉग कॅट मध्ये कॉमनली व्हायला लागलेली आहे. मग आपल्या इथे पण तशा पद्धतीचं ब्लड चढवलं गेलंय का कधी? सध्या तरी नाही. सध्या तरी आजपर्यंत काम नाही पडलं आहे. म्हणजे डॉग कडूनच ब्लड घ्यायचं आणि मग त्याच्यावर जसं ह्युमनचं चालतं तशाच पद्धतीने. एक असं म्हणजे वेटरनरीमध्ये एक स्पेसिफिक असं आहे की डॉग्स मध्ये जवळपास 16 प्रकारचे ब्लड ग्रुप्स आहेत. 16 प्रकार. आणि ते मॅच होतील की नाही याची जरा खूप म्हणजे कंडिशन असते. अशा वेळेस जो डोनर
डॉग असतो तर तो त्याला मागच्या 6 महिन्यामध्ये कधी टिक फिवर झाला असला नसावा, त्याला कुठलं इन्फेक्शन नसावं, अशा सगळी जर त्याची हिस्ट्री प्रॉपर असेल तर त्याचं वजन आणि 25 किलोच्या वर असेल आणि ऍक्टिव्ह डॉग असेल तर अशा डॉगचं आपण पहिल्या वेळेस एक ब्लड घेऊ शकतो आणि जो आपला पेशंट आहे त्या पेशंटला आपण ते ट्रान्सफ्यूज करू शकतो. आणि त्याचं स्टोरेज किती दिवसांचं असतं? म्हणजे जसं माणसांचं ब्लड काढल्यानंतर काही दिवस ते स्टोअर करून ठेवतात, तसं ॲनिमलच्या बाबतीतलं काय? ॲनिमलच्या बाबतीत असं आहे की त्यांचं स्टोरेज नसते. जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर लगेच तुम्हाला डोनर तयार करून त्याला लगेच जो आहे पेशंट त्याला ते द्यावं लागतं, लगेच ट्रान्सफ्यूज करावं लागतं आपल्याला ताबडतोबच होतं. बघा मित्रांनो की ही सगळी माहिती जी आहे ही सामान्य लोकांना नाही आहे. आज आपण इथे आलो आहे म्हणून आपल्याला कळते की असंही काही असतं. आणि पुढे आपण जेव्हा तिकडे जाणार बाजूला शेल्टरमध्ये, तेव्हा सरांकडून मी अजून काही गोष्टी जाणून घेणार आहे ज्या सामान्य लोकांना माहीत नाही आहेत. इथे एक मोठा सिलेंडर असताना पण हा एक एक्स्ट्रा सिलेंडर दिसतोय मला ऑक्सिजनचा, तर याचा काय उपयोग होतो? हा मॅम, आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेसला जिकडे जिकडे आमची ॲम्ब्युलन्स सेवा देते, म्हणजे कुठे काही जनावर बिमार पडलेलं आहे किंवा त्याला एकदम लगेच त्याला ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे, मग ह्याला पोर्टेबल ऑक्सिजन आपण सिलेंडर म्हणू शकतो. हे आपण ॲम्ब्युलन्सला किंवा स्वतःसोबत कॅरी करू शकतो. ऑन स्पॉट ट्रीटमेंटला कधी जास्त ब्लड लॉसमुळे ऑक्सिजनची कधी कधी गरज भासते एखाद्या पेशंटला, तर आपण हे तिथे त्याला लगेच ऑन स्पॉट ट्रीटमेंटला आपण त्याला हे प्रोव्हाइड ऑक्सिजन जो आहे तो आपण प्रोव्हाइड करू शकतो. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याचं निर्जंतुकीकरण कुठल्या पद्धतीने केलं जातं? याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण ऑटोक्लेव्ह नावाचं एक हे आहे आमच्याकडे छोटं, त्याला कुकर म्हणतात, की ज्याच्यात आपण त्या मशीन म्हणजे जे काही आपण इन्स्ट्रुमेंट वापरतोय सर्जरीला जे काही शस्त्रक्रिया करतोय त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्वात पहिली स्मॉल ॲनिमल रेस्क्यू ॲम्ब्युलन्स आहे, ज्यामध्ये ही फुल्ली इक्विप आहे. याच्यामध्ये पूर्ण केजेस असतात, यामध्ये रेस्क्यूची इक्विपमेंट्स असतात आणि आमचं जे तुम्ही आता ऑपरेशनमध्ये एक ऑक्सिजन सेंटर बघितलं तर ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये इम्प्लिमेंट करतो. ज्यावेळेस खूप जास्त क्रिटिकल केस आपल्याला रस्त्यावर मिळते, जेव्हा आम्हाला लोक कॉल करतात की हायवेवर एखाद्या डॉगचा एखाद्या कॅटचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ते खूप जास्त त्याचा ब्लड लॉस झाला आहे आणि त्याला श्वास घ्यायला त्रास होत असतो, अशा वेळेस ते ऑक्सिजन आमच्या कामात पडते. पोर्टेबल सिलेंडर आपल्याकडे आहे. ही जिल्ह्यातली आपण म्हणू शकतो की जिल्ह्यातली पहिली स्मॉल ॲनिमल रेस्क्यू ॲम्ब्युलन्स आहे. आतापर्यंत फक्त माणसाच्या ॲम्ब्युलन्स होत्या किंवा गायींसाठी ज्या कॅटल ॲम्ब्युलन्स होत्या, पण कुत्र्या मांजरांसाठी म्हटलं झालं किंवा लहान पक्ष्यांसाठी म्हटलं झालं तर ही सर्वात पहिली ॲम्ब्युलन्स आपल्याकडे आहे. ही आपल्याला बख्तर साहेबांनी डोनेट केलेली ॲम्ब्युलन्स आहे. आता नाही, आपले हे जे बख्तर आहेत ते JR बख्तर साहेब आहेत, लँड डेव्हलपर आहेत ते. आणि 4 महिन्याआधीच 5 महिन्याआधीच आम्ही या ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन आपल्या सगळ्या प्राणीप्रेमीच्या उपस्थितीत या सेंटरवर केलं होतं. तेव्हापासून ॲम्ब्युलन्स रेग्युलरली दररोज रस्त्यावर धावते. दररोज रस्त्यावर जाऊन आपल्या अमरावती शहरातल्या जिल्ह्याभरातल्या जेवढ्या शक्य होईल तेवढ्या झालेल्या जखमी झालेल्या प्राण्यांना आम्ही ॲम्ब्युलन्सनी मदत पुरवतो. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती की वसा रेस्क्यू सेंटरला एका श्वानावर 3 तास सर्जरी चालली होती आणि त्याच्यानंतर तो श्वान आता स्वतःच्या पायावर उभा झालेला आहे. तर या सगळ्या मागचं जे काय होतं सत्यता ती जाणून घेण्यासाठी मी आलेली आहे. माझ्यासोबत आहे हा डॉग, तुम्ही बघा, त्याला ही कॅप लावलेली आहे आणि छान आरामात तो इथे बसलेला आहे. खूप थंड वातावरण यांनी इथे मेंटेन केलेलं आहे.
तर माझ्यासोबत आहे वसा रेस्क्यू सेंटरचे सगळे हे हँड जे इथे राहून काम करतात. इथे आल्यानंतर मला कळलं की यातले जे काही मुलं आहेत हे प्राणीप्रेमी आहेत आणि ते एकीकडे 11वी 12वीला कॉलेजमध्ये पण शिकत आहेत आणि इथे येऊन त्यांची सेवासुद्धा देत आहेत. इथूनच ते कॉलेजमध्ये जातात, कॉलेज करतात आणि इथे असलेल्या प्राण्यांची सुद्धा सेवा करतात. आत्ताच मला कळलं की जो ऋग्वेद आहे हा ऋग्वेद याने आत्ताच 12वी सायन्सची परीक्षा पास केलेली आहे आणि त्याला 50% गुणसुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे यांचं पॅशन जे आहे प्राण्यांच्या प्रती ते या सगळ्याच्यातून दिसून पडतं. खरोखर ही यांची जी सेवा आहे ती अमूल्य आहे. आपण त्याला कुठल्याच पैशामध्ये तोलू शकत नाही. तर अशा नक्कीच प्राणीप्रेमी लोकांनी इथे आलं पाहिजे आणि एकदा तरी या सेंटरला भेट दिली पाहिजे, जेणेकरून कळेल की कशा प्राण्यांच्या पण किती समस्या असतात. तुम्ही मंडल न्यूजला सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुक पेजला व इंस्टाग्राम पेजला